सगळीकडे कंपन्यांमधून लोकांना काढलं जातंय, नोकऱ्या जात आहेत, बिझनेसेस ठप्प होत आहेत आणि शेअर बाजार पत्त्यासारखा कोसळतोय. म्हणजेच मंदीचं सावट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. अशा भीषण आर्थिक युद्धात प्रत्येकाच्या मनात एकच भीती असते, माझा बँकेत असलेला पैसा सुरक्षित आहे का, की बँक बुडाली तर माझे कष्टाचे पैसेही पाण्यात जाणार. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की मंदी आल्यानंतर बँकेत तुमचा पैसा सुरक्षित राहतो की नाही. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. मोठमोठ्या कंपन्या एका रात्रीत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतायत. चालू असलेल्या नोकऱ्यांमध्ये पगार कपातीची टांगती तलवार आहे आणि दुसरीकडे बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतायत. अशा वेळी सामान्य कुटुंबांचं बजेट पूर्णपणे कोलमडून पडतं. मनात एकच भीती असते की उद्या जर माझी नोकरी गेली तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं काय होणार. या प्रचंड मानसिक दबावाखाली जेव्हा उत्पन्नाचे सगळे सोर्सेस धोक्यात येतात तेव्हा माणूस आपला कष्टाचा घाम गाळून साठवलेला पैसा जतन करण्याचा म्हणजेच तो वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. सुरक्षिततेचा पहिला उपाय म्हणून प्रत्येकाला बँकेचाच रस्ता दिसतो, पण ज्या बँकिंग व्यवस्थेवर डोळे झाकून आपण आपला संपूर्ण सुखाचा संसार सोपवतोय ती बँक खरोखरच या मंदीच्या वादळात टिकून राहू शकते का. तर यासाठी RBIने आधीच एक कायदा करून ठेवलाय ज्याकडे आपलं लक्ष नाहीये. तो कायदा म्हणजे DICGC. DICGC ही थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्वतःची हक्काची उपकंपनी आहे. या कायद्याचा सरळ आणि सोपा हिशोब असा आहे की देशातल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेत, मग ती सरकारी असो, खाजगी असो किंवा विदेशी, तुमच्या खात्याला पूर्ण 5 लाख रुपयांपर्यंतचं कडक कायदेशीर विमा संरक्षण असतं. म्हणजेच उद्या समजा मंदीच्या लाटेत एखादी बँक पार डबघाईला आली, बुडाली किंवा तिला टाळं लागलं तरी केंद्र सरकार आणि RBI मिळून तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम तुमची मुद्दल आणि व्याज धरून खिशातून आणून देणार याची 100% गॅरंटी. तुमचा 1 रुपया सुद्धा बुडणार नाही. हा नियम तुमच्या सेव्हिंग खात्याला, करंट खात्याला आणि तुम्ही केलेल्या FD किंवा RDला सुद्धा लागू होतो. आता जेव्हा मंदी डोक्यावर येऊन नाचायला लागते तेव्हा लोकांची पावलं बँकेकडे वळतात खरी, पण तिथे गेल्यानंतर डोक्यात दुसरा मोठा लोचा होतो. पैसा सरकारी बँकेत ठेवू की खाजगीत. कारण बाजारात आपण बघतो जास्त व्याजाच्या हव्यासापोटी अनेक जण गल्लीबोळातल्या लहान सहान सहकारी बँका किंवा नवीन निघालेल्या फायनान्स बँकांमध्ये आपले आयुष्यभराचे कष्टाचे पैसे नेऊन टाकतात. पण मंदीच्या काळात अशा बँकांचा NPA म्हणजेच बुडीत कर्ज इतकी वाढतात, या बँका पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळू शकतात. हा इतिहास आहे. मग अशा वेळी डोळे झाकून कोणत्या बँकेवर विश्वास ठेवायचा. तर RBI दरवर्षी देशातल्या काही ठराविक बँकांना एक खास टॅग देते. त्याला म्हणतात डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे बुडण्यासाठी अत्यंत महाकाय बँका. यामध्ये प्रामुख्याने SBI, HDFC बँक आणि ICICI बँक यांचा समावेश होतो. RBIचा सरळ हिशोब आहे की या बँका म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. उद्या मंदी कितीही भयानक आली तरी सरकार आणि RBI या बँकांना कधीही कोणत्याही परिस्थितीत बुडू देणार नाही. अगदी बँक वाचवण्यासाठी सरकारला स्वतःचे पैसे खिसे रिकामे करून पैसे उतावे लागले तरी चालेल, पण या बँका पडू दिल्या जाणार नाहीत. म्हणूनच मंदीच्या काळात जर तुम्हाला सुखाची झोप हवी असेल तर केवळ जास्त व्याजाच्या मोहाला बळी न पडता या महाकाय बँकांच्या गडामध्ये आपला पैसा ठेवणं हा सर्वात सुरक्षित आणि कडक निर्णय आहे. आता वळूयात एका अशा धोक्याकडे जो डोळ्यांना कधी दिसत नाही पण खिशाला पार पोखरून टाकतो. ज्याला म्हटलं जातं द सायलेंट किलर, म्हणजेच महागाईचा छुपा दरोडा. बऱ्याच लोकांना काय वाटतं, मंदी आली ना मग सगळा पैसा बँकेत FD करून गुपचूप बसू, तिथं किमान पैसा सुरक्षित तरी राहील आणि वरून 6% व्याज सुद्धा मिळेल. पण तुमची ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. आता ते कसं, तर समजा तुम्ही मंदीच्या काळात बँकेत 1 लाख रुपये ठेवले आणि बँक तुम्हाला त्यावर वर्षाला 6% व्याज देते. म्हणजेच वर्षाच्या शेवटी तुमचे पैसे झाले 1,06,000 रुपये. कागदावर बघायला गेलं तर तुमचे 6,000 रुपये वाढलेत. पण याच मंदीच्या काळात जर बाजारात महागाईचा दर 7% असेल तर जी वस्तू मागच्या वर्षी 1 लाख रुपयाला मिळत होती ती आता 1,07,000 रुपयांना झाली आहे. म्हणजे तुमचे पैसे वाढले 6,000ने पण महागाई वाढली 7,000ने. याचा सरळ अर्थ असा की बँकेत तुमचा पैसा वाढण्याऐवजी दरवर्षी उलट 1%ने कमी होतोय. म्हणजेच तुमच्या पैशाची पर्चेसिंग पॉवर कमी होते. आता एवढी सगळी कुंडली मांडल्यानंतर गोंधळात पडायची अजिबात गरज नाहीये, कारण मंदीच्या या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी काही ठोस पर्याय सुद्धा आहेत. सगळ्यात आधी तुमच्या कुटुंबाचा पुढील 6 ते 12 महिन्यांचा जो काही एकूण खर्च आहे, ज्यामध्ये घर खर्च, मुलांची फी, तुमचे लोनचे EMI आणि इन्शुरन्सचा प्रीमियम येतो, तेवढी सगळी रक्कम बाजूला काढा आणि डोळे झाकून देशातल्या एखाद्या मोठ्या आणि खाक्य सरकारी किंवा प्रायव्हेट बँक इमर्जन्सी फंड म्हणून FD म्हणून किंवा सेव्हिंग खात्यात ठेवून द्या. हा पैसा मंदीच्या वादळात तुमची ढाल बनेल. दुसरी पायरी, फक्त जास्त व्याजाच्या हव्यासापोटी कोणत्याही गल्लीबोळातल्या लहान किंवा कोऑपरेटिव्ह बँकांच्या नादी लागू नका, कारण मंदीत आधी त्याच बँका डबघाईला येतात.
आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवल्यानंतर जो काही अतिरिक्त पैसा तुमच्याकडे उरेल तो बँकेत सडत न ठेवता मंदीचा फायदा घेण्यासाठी वापरा. मंदीच्या काळात सोनं आणि देशातल्या टॉप 50 कंपन्यांचे शेअर्स पार कवडी मोलाच्या भावात मिळत असतात. तिथे दर महिन्याला थोडी थोडी म्हणजेच SIP द्वारे गुंतवणूक सुरू करा. जेव्हा मंदी संपून बाजार पुन्हा वर येईल तेव्हा हाच पैसा तुम्हाला रॉकेटच्या वेगाने परतावा देऊन पैसे मिळवून देऊ शकतो. आता ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा, लगाव बत्ती.